नमस्कार, आपण पाहत आहात केके न्यूज मराठी। आपल्या भागातील, जिल्ह्यातील, गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी केके न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। मतिमंद कुमारिकेवर बलात्कार करणाऱ्या हिंगणगाव येथील पांडुरंग मोरे याच्यावर गुन्हा दाखल। हिंगणगाव तालुका कवठेमहांकाळ येथील मतिमंद कुमारिकेवर बलात्कार प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सांगली जिल्ह्याच्या शिवसेना महिला आघाडी प्रमुख रुक्मिणीताई अंबिगेर यांनी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती। या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात पांडा उर्फ पांडुरंग मोरे राहणार हिंगणगाव तालुका कवठेमहांकाळ याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिली आहे। नराधम पांडा याच्याकडून काही सामाजिक कार्यकर्ते म्हणून समाजात वावरणाऱ्या काही अपप्रवृत्तीच्या लोकांनी पैसे उकळले असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे। त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। यापूर्वी देखील असा प्रकार पीडितेबाबत घडलेला होता अशी चर्चा आहे। ते प्रकरण कोणत्या राजकीय पुढाऱ्यांनी व राजकीय दलालांनी तडजोड करून मिटवले याची देखील शहानिशा पोलिसांनी करावी, सत्य बाहेर येईल अशी चर्चा नागरिक करीत आहेत। सांगली जिल्ह्याच्या महिला शिवसेना आघाडी प्रमुख रुक्मिणीताई अंबिगेर यांनी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात हिंगणगावातील पांडुरंग मोरे वय 65 धनाढ्य सावकार व वासनांद नराधमाने गावातीलच एका 42 वर्षीय वयाच्या मतिमंद कुमारिकेवर बलात्कार केला असून त्याच्या या कृत्याने माणुसकीला काळिमा फासला गेला आहे। पांडुरंग मोरे याच्या कृत्यामुळे अत्याचारित पीडित गर्भवती राहिली आहे। वासनांद नराधम सावकाराने अत्याचार पीडित कुमारिकेला कोल्हापूर येथील जिल्हा परिषद व अनुरक्षण संघटना कोल्हापूर बाल कल्याण संकुल या ठिकाणी प्रसूतीसाठी स्वखर्चाने ठेवले आहे। सदर संस्थेशी आमचा संपर्क झाला असून आम्ही त्याबाबत माहिती घेतलेली आहे। कोल्हापूर येथील संस्थेचा आमचा संपर्क सुरू आहे। पीडित महिलेची घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची व गरिबीची आहे। त्यामुळे घरच्या गरजेपोटी त्यांनी गावातील सावकार पांडुरंग मोरे याच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते असे समजते। त्यामुळे सावकाराचे सतत पीडितेच्या घरी नेहमी येणे जाणे सुरू असायचे। पीडितेचे वडील यांनी हे पैसे घेतले होते असे समजते। त्यांची मुलगी 42 वर्षाची मतिमंद आहे। त्या मुलीवर पांडुरंग मोरे याने त्या मुलीवर गेल्या 7-8 वर्षांपासून जबरदस्तीने अनेक वेळा अत्याचार केलेला आहे। पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देऊन सावकाराने हे पापी कृत्य एकदा नव्हे तर अनेक वेळा केले आहे। त्याच्या या पापी कृत्याची शिकार मतिमंद महिला बनली आहे। यापूर्वीही मतिमंद कुमारिकेला गर्भवती करण्याचा प्रकार घडला होता। त्यावेळी पांडुरंग मोरे यानेच पुढाकार घेऊन मतिमंद कुमारिकेचा गर्भवती असताना गर्भपात केला होता। त्यासाठी मोरे याने 25,000 रुपये दिले होते असे समजते, असे निवेदनामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे। नराधम सावकाराच्या धमक्यांमुळे अत्याचारित पीडित कुटुंबीय गप्प राहिले। पोलीस अधीक्षकांनी मतिमंद कुमारिकेवरील बलात्कार प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य उजेडात आणावे। या प्रकरणातील दोषी असणाऱ्या नराधम सावकार पांडुरंग मोरे व गर्भपात केलेले डॉक्टर पीडित मतिमंद कुमारिकेच्या माता पित्यांसह यांची कसून चौकशी करून दोषी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना कठोर शिक्षा करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे रुक्मिणीताई अंबिगेर शिवसेना महिला आघाडी प्रमुख यांनी दिला होता। या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात पांडुरंग मोरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, केके मराठी न्यूज नेटवर्क।